पुणे माडामधील भोंगळ कारभार. राष्ट्रीय मानवाधिकार सुसंघ नवी दिल्लीच्या पुणे जिल्हा कार्यकारिणी माननीय अमित आदमाने अध्यक्ष पुणे जिल्हा यांच्या नेतृत्वाखाली उघड केला. यावेळी अमित आदमाने अध्यक्ष पुणे जिल्हा, राकेश थोरात उपाध्यक्ष पुणे जिल्हा, नितीन भोरम अध्यक्ष वेल्हा तालुका, अजित साठे अध्यक्ष पुणे शहर, रमेश गायकवाड सचिव पुणे शहर इत्यादी उपस्थित होते. ऑफर लेटर दिलंय 27/2/24 ला दिले, बरोबर आहे. त्यांच्याकडून आपण फी भरून घेतली आहे 18/3/2024 ला, बरोबर आहे. म्हणजे हा कालावधी ऑफर लेटर निघण्यापासून चलन भरण्यापर्यंतचा कालावधी जवळपास 20 दिवसाचा कालावधी गेलेला आहे, बरोबर. ज्या दिवशी हे पैसे भरले त्याच दिवशी सेम फ्लॅटचे ऑफर लेटर तुम्ही दुसऱ्याला काढता सेम, आणि त्याच्यानंतर 4 दिवसांनी तुम्ही त्यांच्याकडून पैसे भरून घेताय. तर मला आता एकच सांगा की एकच फ्लॅट तुम्ही 2 व्यक्तींना एकाचं कॅन्सल करून दुसऱ्यांना कसं देऊ शकता? दुसरी गोष्ट 2 मिनिटं आहे. एक प्रश्न ऐका ना, प्रश्न 2 टप्प्यामध्ये. या संदर्भात मी घोडे साहेबांना फोन केला, त्यांनी काय उत्तर दिलं माहिती का? रेकॉर्ड कॉल ऐकलं, चुकून झालं. आज तुमची जी पोस्ट आहे चुकून झालं, हे उत्तर कसं वाटतं? चुकून तुम्ही 1 मिनिट ऐका, चुकून तुम्ही फ्लॅट देता, 2 सेकंद ऐका, चुकून अहो तुम्ही जनतेचं ऐकाय, तुम्ही लोकसेवक घेत ना, मग ऐकून घ्या. आमचं लोकसेवक घेत ना, ऐकून घ्या ना. तुम्ही चुकून फ्लॅटचं पत्र देता समोरच्याला, तुम्ही चुकून 10% पैसे घेता, 2 मिनिटं ऐका, आणि मग तुम्हाला चुकून तुम्ही सांगता परत हे दुसऱ्याला चुकून देता, परत त्याच्याकडनं पैसे घेता. मग तुम्ही ह्या पदाच्या लायकीचे आहेत का नाही मला सांगा. चुकून करता का तुम्ही हे? आमचा आवाज वाढण्यासाठी काहीतरी घटना घडली म्हणून वाढली ना, उगाच वाढली का? आता तुम्ही सांगा आम्हाला की हे तुमच्याकडनं चुकून कसं काय घडलं. अजून एक गोष्ट आहे, आज ही तारीख आहे 18/3 आणि ही तारीख आहे 22/3, बरोबर आहे. तुमचं बिल बुक आहे एकच. या 2 दिवसामध्ये जवळ 100 पावत्या झाल्या, 100 पावत्या आल्या, 100 फ्लॅट गेले. मानवाधिकार बरोबर. मॅडम तुम्ही 5-10 मिनिटं ह्या मॅडमांना तुम्ही बोलवा, लगेच बोलवणार आता, लगेच लगेच नाही बोलायचा विषय नाही. काय डोक्यात येते, ज्या दिवशी यांनी पैसे भरले त्या दिवशी तुमचे पैसे मिळाले नसणार आहेत ना, म्हणून तुम्ही यांचं कॅन्सल करून यांना दिलंय. दिसतानी हे दिसतंय आम्हाला. तुमचे एजंट सहित लिस्ट आली माझ्याकडे, एजंट लोकांना नावच आहे. आमचं म्हणणं काय आहे, तुम्ही जर एखाद्या ही जी घरं कशासाठी देतात की तुम्ही अंबानी अडाणीला घरं बांधताय का? 2 मिनिटं का सर, मला अंबानी अडाणीसाठी घरं बांधताय का? तुम्ही हे कशासाठी हे घरं कशासाठी बांधतो? हे घरं तुम्ही कशासाठी बांधता की बाबा गोर गरजू मध्यमवर्गीय लोकांना घर मिळेल. त्याच्याकडनंच आपण हे सगळं घेऊन नंतर त्याला आपण जर कशासाठी टाळाटाळ करतो, म्हणजे माझा हेतू काय? तुम्ही 2 मिनिटं काम करताय तर मी त्यांना कुठल्या तरी पत्र त्यांचं तयार करतो, तर त्यांनी चुकून माझे खालची सहीचं पत्र घेतलं, वरचं पत्रावर काय झालं आता ते स्पष्ट मी बोलतो सर, म्हणून मॅडम समोर बोलवतो, म्हणजे सर्व लक्षात येईल आपल्याला. हे भारतीय जनता हे न्यूजवर आहे, हे असं नाही जे काय पोरखेड का आला पलोपीचा. तुम्ही पण सांगा, तुम्ही सुद्धा मानव आहात, तुम्हाला अधिकार तुमची बाजू मांडली, तुम्ही सांगा ना काय झालंय. आपण योग्य प्रकारे एकूणच तुम्हाला 1-1 मिनिटाचं चर्चा आपण करतो. बघा साहेब, आता आम्ही काय करणार तुम्हाला सांगतो. आम्हाला जे कागदपत्र दिसत आहे आम्ही त्याच्यावरती बोलतो. आम्ही ह्युमन राईटची सगळी आमच्या दिल्लीला मेल सुद्धा वरिष्ठांना गेलो. आमचं म्हणणं काय आहे की बाबा तुम्ही जर त्या महिलेला जर तुम्ही जर काय पत्र काढलं असेल त्याच्याकडनं जर काही 10% पैसे घेतले असेल ठीक आहे, तुमच्या म्हणण्यानुसार तुमची सही गेली, 10% पैसे घेताना नाही त्यांनी पैसे भरताना मला विचारलं ते पहिली गोष्ट. 2 मिनिटं ऐका, काम करतात. आमचं एकच म्हणणे आहे की संबंधित पीडित महिलेला आहे ना न्याय द्या. ऐका ना 2 मिनिटं साहेब, अन्यथा आम्हाला मानवाधिकार आयोग ऐका विरोधात सगळं तुम्हाला उद्या कोर्टात आम्हाला जावं, संघटनेला जावं लागतं. सिंपल गोष्ट सांगतो, म्हाडाची सर्व प्रोसेस मला माहिती आहे. मी म्हाडाचा फ्लॅट धारक आहे. मी मुंबई म्हाडामध्ये माझ्या फ्लॅटसाठी 3 वर्ष पळालो. सर्व प्रोसेस मला माहिती आहे. अशी कोणताही पेपर, एक पेपर जरी चुकीचा असेल सर्व पेपर काढू शकत नाही तुम्ही. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे 100% नाही, 100% नाही. आम्ही पुन्हा कधी पाठपुरावा करू. मी तुम्हाला तुमचं कार्ड आहे, फोन करतो, तुम्हाला बोलून देतो. नंबर 888 आला. सर ऐका,
माझ्याकडे मी आता माझ्या फ्लॅटचे डॉक्युमेंट दाखवतो, मला सर्व प्रोसेस माहिती आहे. तुम्ही जर एक डॉक्युमेंट ऐकून माझं एक डॉक्युमेंट जर नसेल ना तुम्ही सर्व कॅन्सल करता हे मला माहिती आहे. कुठं कसं कॅन्सल करायचं हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. हे सर्व गोष्टी असताना तर तुम्ही लेटर काढत असाल. एक काम करा, आम्हाला नाही जनतेला सांगा, तुम्ही गवाही द्या आता लगेच सांगा ना तुम्ही. नाही तुम्ही सांगा की बाबा ह्या आलेल्या केसवरती मी हे करून न्याय देऊ, सांगा ना तुम्ही त्यांना. त्यांना सांगा ना, त्या मॅडमना न्याय देऊ आम्ही, सांगा ना तिथं सांगतो सोने मॅडमना न्याय देऊ आम्ही. बस एवढं काय झालं हे न्याय देतो आम्ही. ठीक आहे, तुमचा फोन आता कधी येईल काय कधी येणार आम्हाला सांगा. लवकर न्याय मिळावं ते असं. पण हे सर्व याच्यातच काम करणार होते. मी तुम्हाला 2 एवढं दिवसात क्षुल्लक गोष्ट आहे सर, आहे का नाही. तुम्ही जनतेसाठी काम करता, आम्ही 2 मिनिटापूर्वी आलो, तुमच्या कर्मचाऱ्यांना नंबर विचारलं कुठे ते नंबर माहित नसतं ना तुमचा आम्हाला. नंबर नाही देऊ शकले. पुन्हा तो एक विषय सांगा. महत्वाचा आहे. ठीक एक आहे, महत्वाचा विषय तुम्हाला सांग. नाही हे आमच्या नागरिकांच्या सनदीचं अभियान चालू आहे देशभर. नागरिकांची सनद किती मोठा विषय आणि तसा बघायला किती छोटा विषय सर तुम्हाला माहिती आहे. आज नागरिकांची तुम्ही सौजन्याने वागलं पाहिजे. आपण लोकसेवक आहे. कुठे ते कर्मचारी 3 दिवसाची सुट्टी आहे पुढे. टाइम किती आहे? तुमचे नंबर नाव तिथं ऑफिसचा लावले टायमिंग पाहिजे. काय? ऑफिसचा टायमिंग काय? 6 पर्यंत असेल मला वाटतंय, 10 ते 7. आता 5:30लाच कसे काही कर्मचारी जातात. याच्या अगोदरचा एक व्हिडिओ आपल्याकडे गायकवाड साहेब याच्या आधी जरी 4:30ला सगळे गायब होते. 4:30ला सगळे गायब होते. आमची वारंवार व्हिजिट असते. 2-3 दिवस एक होते. माणूस जागेवर आणि खूप तक्रारी आहे. आणि ह्या केसमध्ये ह्या जर तुमच्या कर्मचारी असतील त्यांना तुम्ही काय म्हणजे बाकी त्याला बाकी कोणत्या तेवढं गोष्टी- फक्त जपा, कारण त्यांना बरेच फोन जाते ते. जय हिंद. मी अमित अशोक आत्माने, राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटना नवी दिल्ली या संघटनेवरती पुणे जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करतो. आदरणीय संदीपजी लोंढे साहेब महाराष्ट्राचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण देशभर नागरिकांच्या समितीचा व मानव जनजागृती अभियान सुरू आहे. आज एक 3 ते 4 दिवसापूर्वी एका महिलेची तक्रार आपल्या मानवाधिकार संघटनेकडे आली. त्या महिलेने फ्लॅट मिळण्याकामी तिथे अर्ज केला होता. तिला तो फ्लॅट त्या माणसांनी ते पदाधिकारी आहे त्यांनी तो त्यांना अलॉट केला. त्यांच्याकडे 10% भरणासुद्धा भरून घेतला. पण त्या स्त्रीला, त्या महिलेला ते जाणून बुजून फ्लॅट देणं टाळटाळ करत होते. ती बऱ्याच ठिकाणी मदतीसाठी धाव घेतली. सोशल मीडियावरती पाहून तिने मानवाधिकार संघटनेकडं आज 3 ते 4 दिवसांमध्ये ती मदत मागितली. आणि आमची पूर्ण मानवाधिकार जिल्ह्याची जी टीम आहे ती आत्ता इथे येऊन माडाच्या ऑफिसमध्ये ठाकूर साहेबांना भेटली. त्यांनी मानवाधिकार पद्धतीने कायदेशीर पद्धतीने सर्व प्रश्नांची त्यांची विचारपूस करून त्या महिलेला न्याय मिळावा अशी मागणी केली. जर त्या महिलेला जर न्याय मिळाला नाही तर मानवाधिकार संघटना ही मानवाधिकार आयोग तसेच कोर्टामध्ये पुढील कारवाईसाठी जाणार. एवढंच मी या व्हिडिओद्वारे सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.